लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जमा होणार 4,500 रुपये. होय, लाडकी बहीण योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ही आनंदाची बातमी पाहण्यासाठी आता या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नवीन अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी दिलेली आहे. आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत 4,500 रुपये. आता लाडक्या बहिणींनो, सरकारकडून नवीन पडताळणी सुरू झालेली आहे. काही महिलांची नावे यादीतून कमी झालेली आहेत आणि पुढचा हप्ता नेमका आता कधी येणार आहेत, हे सर्व बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटमध्ये तुम्हाला नक्की समजेल की लाडकी बहीण योजनेबाबत हप्त्याचं नेमकं काय माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी खूपच महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. पण मागील काही दिवसापासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आता नवीन अपडेटनुसार सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये KYC, बँक खाते आणि कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. ज्या महिलांची माहिती चुकीची आहे किंवा ज्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत यांची नावे यादीतून कमी केली जात आहेत. काही रिपोर्टनुसार लाखो नावे यादीतून कमी करण्यात आलेली आहेत. मात्र पात्र महिलांना घाबरण्याची गरज नाही. जर तुमची ही माहिती सर्व बरोबर असेल, तर KYC पूर्ण असेल आणि बँक खाते आधारशी लिंक असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महिलांना 3,000 रुपये मिळणार का? मीडिया रिपोर्टनुसार काही महिलांना थांबलेले हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 2 हप्ते एकत्र आल्यावर 3,000 रुपये खात्यात जमा होऊ शकतात. ही बातमी एकदम खरी आहे, परंतु अजून सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. काही ठिकाणी योजना बंद होणार अशी बातमी व्हायरल होत आहे, पण सरकारने योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. म्हणून महिलांनी फक्त अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवावा. आता लाडक्या बहिणींनो, नेमकं तुम्ही काय करायचं आहे? तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC पूर्ण आहे का ते तपासायची आहे. बँक खाते आधारशी लिंक आहे का ते पहा. मोबाईल नंबर अपडेट ठेवा. चुकीची माहिती असल्यास लगेच दुरुस्त करून घ्या. ही कामे पूर्ण असतील तर पुढील हप्ता मिळण्याची शक्यता वाढते. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत ही होती आतापर्यंतची नवीन आणि सर्वात महत्त्वाची अपडेट. तुमच्या मते महिलांनी 3,000 रुपये एकत्र मिळतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या SG न्यूज या यूट्यूब चॅनलला जोडलेला आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.